हरिओम। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डायबिटीज बद्दल माहिती घेणार आहोत। मधुमेह बघा, आपल्या घरामध्ये कोणाला तरी किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या माहितीतल्या आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांना मधुमेह असतो। आणि आपल्याला तर माहिती आहे की आपल्या भारत देशाचा अगदी ह्या आजारासाठी आपला देश अगदी पहिल्या क्रमांकावरती आहे। तर एवढी संख्या आपल्या देशामध्ये मधुमेहींची आहे। तर आज आपण आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये मधुमेह कसा होतो, त्याची होण्याची काय काय कारणं आहेत, मधुमेह जर आपल्याला झाला तर कोणती लक्षणं आपल्याला दिसतात की कोणत्या लक्षणांवरून आपण ओळखू शकतो की आपल्याला कदाचित मधुमेह झाला असेल। तर अशी लक्षणं बघूयात। आणि त्यानंतर की हा जो मधुमेह आहे म्हणजे शरीरामध्ये ही जी स्थिती निर्माण झालेली आहे, तर ह्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काय काय प्रकारचे आजार होऊ शकतात, तर ह्याबद्दलची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजचा हा एक भाग असणार आहे, पुढचा पण भाग लगेचच येईल। त्याच्यामध्ये आपण डायबिटीसच्या लोकांनी घरगुती काय काय उपचार केले पाहिजेत की जेणेकरून आपली शुगर ही खूप नियंत्रणात राहील। दुसरं आपण बघणार आहोत की कोणते योगाचे प्रकार आपण केले पाहिजेत। तर हे उपाय जे आहेत ते आपण सगळे किंवा प्राणायामाबद्दलची माहिती हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे दोन्ही भाग निश्चितपणे पूर्णपणे बघा, म्हणजे आपल्याला मधुमेहाच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती मिळेल। बरीचशी माहिती घेण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो, आपण जागरूक असतो सुद्धा। पण बघा, तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर काही ना काही नवीन माहिती मिळेल आणि काही ना काही आपल्या ज्ञानामध्ये थोडी भर पडेल निश्चितपणे। नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे। तर आपण बघूयात की हा मधुमेह होतोच का। तर ही जी काही गोड साखरेची कहाणी आहे, जी की कडू आहे, ती आज आपण बघणार आहोत। तर मधुमेह होण्याचं अगदी पहिलं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे अनुवंशिकता। खरं म्हणजे हे अगदी काही 100% मूळ कारण नाही आहे। याच्यामध्ये 30% भाग हा फक्त अनुवंशिकतेचा असू शकतो। म्हणजे आपल्याकडे आपल्या आई वडिलांना म्हणा, मामा मावशी कोणाला जर शुगर आलेली असेल तर आपल्यामध्ये येण्याची शक्यता असते। पण केव्हा असते लक्षात घ्या। आपण हे पण बघतो की घरामध्ये चांगल्या प्रकारची हिस्ट्री आहे, अगदी आपले 2, 4, 5 काका जे आहेत त्या सगळ्यांना मधुमेह झालेला आहे आणि येण्याची शक्यता आहे पुढच्या पिढीमध्ये। तरी सुद्धा पुढच्या पिढीमध्ये आपण काही लोकांना अगदी 60च्या पुढे ती व्यक्ती गेली असेल तरी सुद्धा त्यांना शुगर आलेली बघत नाही। आणि कोणाकोणाला अगदी कमी वयामध्ये पण आलेली आपण बघतो। आणि ते आपल्याला लोक कारण पण सांगतात की आमच्याकडे आहे ना, घरामध्येच हिस्ट्री आहे त्यामुळे आम्हाला आलेली आहे। तर हे बरोबर नाहीये। आपण बघूया की ही जी काही अनुवंशिकता आहे 30%, तर ती कशी येऊ शकते। जसं की बघा की एखादं जर बी आपल्याला पेरायचं असेल आणि ते चांगलं जर उगवायचं असेल तर त्याला ती जमीन पोषक असली पाहिजे, वातावरण पोषक असलं पाहिजे, तर ते रुजेल। तसंच जर आपल्याकडे जर हिस्ट्री आहे मधुमेहाची, पण त्याच्यासाठीचं योग्य असं वातावरण जर आपण तयारच केलं नाही तर आपल्याला मधुमेह येण्याची शक्यता नसते। म्हणजे बघा कसं की एखाद्याच्याकडे हिस्ट्री आहे पण त्यांच्या घरातील मुलगा किंवा मुलगी आधीपासून जर जागरूक राहिली आणि नियमितपणे जर ते लोक व्यायाम करत असतील, डेली वॉकिंग करत असतील, त्याकडे लक्ष देत असतील, त्यासाठी एखादी वेळ ठरवून ठेवलेली असेल, आहारावर त्यांचं नीट नियंत्रण असेल, जंक फूड खात नसतील, गोड जास्त पदार्थ खात नसतील आणि आपलं वजन त्यांनी आटोक्यात ठेवलेलं असेल तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता अगदी कमी होते। त्यामुळे घरामध्ये अनुवंशिकता जरी असेल तरी सुद्धा जर त्याच बाबतीतलं योग्य असं आपलं शरीरामधलं जे काही जमीन आहे ती जर आपण तयार नाही केली
तर ते बी काही रुजत नाही आपल्यामध्ये. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये ही हिस्ट्री आहे त्यांनी खूप आधीपासून जागरूक राहिलं पाहिजे की आपल्याकडे आपल्याला होणार नाही, यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. आता दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे तर खूप अतिवजन वाढलेलं आहे, खूप स्थूलता आहे, तर त्यांना सुद्धा शुगर येण्याची शक्यता अतिशय 90% जास्त वाढते. किंवा पोटाची चरबी खूप वाढली आहे, म्हणजे पोटच अगदी फुटबॉल सारखं मोठं झालेलं आहे, अशा लोकांना सुद्धा शुगर येण्याची शक्यता खूप वाढते. आता याचं कारण बघा कसं आहे की आपल्या नाभीच्या म्हणजे आपल्या पोटाच्या तिथे जी नाभी आहे तिथे डाव्या बाजूला असं इमॅजिन करा की एक 8 सेंटीमीटरचं असं एक गाजर आहे. वरचा भाग थोडा मोठा आहे आणि खालचा असा पातळ झालेला आहे. असा आकाराचा पँक्रिया आपल्या इथे आहे, ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतो, आणि त्याच्यातून इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं. आता हे इन्सुलिन जे आहे ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे, म्हणजे पँक्रिया जो आहे स्वादुपिंड ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे शरीरामधली, ज्याच्यातून स्त्राव स्त्रवत असतात. आपल्याला माहिती आहे की पाचक स्त्राव पण ह्याच्यामध्ये तयार होतात आणि इन्सुलिनचं सिक्रेशन पण ह्याच्यामध्ये होतं. आता हे इन्सुलिन जे तयार होतं ते काय काम करतं तर दरवेळेला जेव्हा जेव्हा आपण काही ना काही खातो, तोंड उघडलं जातं, काही ना काही खातो, त्यावेळेला मेंदूच्या सूचना आपल्या ह्या पँक्रियाकडे जातात आणि सूचना अशा दिल्या जातात की जे काही पदार्थ येतोय त्याच्यामधलं ग्लुकोज काढून घ्यायचंय, ते ग्लुकोज ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करून आपल्या लिव्हरमध्ये साठवून ठेवायचंय. आता हे साठवून का ठेवायचंय तर तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही ग्लुकोज आहे हे पदार्थांमधून निर्माण म्हणजे शोषून घेतलेलं जे ग्लुकोज आहे हे आपल्याला ऊर्जा देण्याकरता कामी येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला ऊर्जेची गरज आहे, काही ना काहीतरी आपण कामं करतो आहे, स्विमिंग करतो आहे, कुठेतरी ट्रेकिंग करतो आहे, धावतो आहे, जे काही काम आपण करतोय त्याला लागणारी जी काही एनर्जी आहे ती ह्या ग्लुकोजमधून आपल्याला मिळते. मग ती दरवेळेलाच लागेल असं नाही, जेवढी लागतीये तेवढी घ्यायची आणि जी काही जास्त असेल, एक्सेस असेल, ती ग्लायकोजेनमध्ये कन्वर्ट करून लिव्हरमध्ये साठवून ठेवायची. हे आपल्या इन्सुलिनचं काम असतं. आता होतं काय बघा की जे लोक अध्याशन करतात, अध्याशन म्हणजे काय की सातत्याने खात राहायचं, दिवसभर खात राहायचं, की असं नाही होत की एकदा खाल्लंय तर मध्ये 3-3.5 तास काहीच नाही खाल्लंय मग नंतर पुन्हा खाल्लंय, असं जे लोक करतात त्यांना वेळेवर हे इन्सुलिन कामी येतं, म्हणजे ह्याचं काम जे आहे ते व्यवस्थित चालू राहतं. पण होतं काय की जे लोक वारंवार खातात तर मेंदू तरी किती वेळेला सूचना देणार, किती वेळेला हे लोक पण आतमध्ये धावपळ करणार की ग्लुकोज येतंय त्याचं रूपांतर करा, ते साठवून ठेवा. शेवटी हे थकायला लागतात, हे काम स्लो होऊन जातं आणि मग हळूहळू काय होतं आपल्या रक्तामधली साखर घेणं, ती साठवून ठेवणं, हे जे काही सातत्याने काम जर जास्त पडायला लागलं, ओव्हरलोड काम व्हायला लागलं तर काय होतं त्याच्याकडे लक्ष देणं हळूहळू कमी व्हायला लागतं आणि आपल्या रक्तामध्ये हळूहळू साखर वाढायला लागते, ती रक्तामध्येच पडे राहायला लागते आणि ते काम हळूहळू कमी झाल्यामुळे मग आपल्याला शुगर येते. आता बघा, आता वजन वाढल्यामुळे आता ही शुगर आलेली आहे, पोटाची चरबीच वाढलेली आहे, ओव्हरऑल वजन वाढलेलं आहे म्हणून पण येते. अजून कशाने येते बघा की स्ट्रेस घेते, जी व्यक्ती स्ट्रेस घेते, खूप चिंता वाटते, कुठल्या ना कुठल्या कारणाची चिंता वाटते, भीती वाटते किंवा काळजी वाटते, असे जे काही ज्यांना सारखे वारंवार मनावरती स्ट्रेस असतो की हे होईल का, ते होईल का, किंवा एखादी एक्झाम द्यायची झाली तर ही नीट होईल का, मग काय रिझल्ट लागेल, किंवा इतर काही समस्या कुटुंबामध्ये असतील तर त्याचा एक स्ट्रेस असतो, किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणचा एक स्ट्रेस असतो. विविध प्रकारचे स्ट्रेस आपल्या मनावर असतात आणि ह्या मनावरचे जे काही हे ताण आहेत, स्ट्रेस आहेत, त्याचा परिणाम या अंतस्त्रावी ग्रंथींवर होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक अशा अंतस्त्रावी ग्रंथी आहेत
की ज्यांचं जे सिक्रेशन होत असतं, ज्यांचा जो स्त्राव स्त्रवत असतो, त्याच्यावर आपल्या मनामधल्या भावभावनांचा परिणाम खूप होतो. मग जर तुम्ही सातत्याने ताण घेत असाल, चिंता करत असाल, तुम्हाला कसल्या ना कसल्या गोष्टीची भीती वाटत असेल, तुम्ही काही ना काही गोष्टी मनात ठेवून असाल, त्या तुम्हाला कोणापाशी तरी व्यक्त करता येत नसतील, असा जर काही ताण असेल मनावरती आणि सातत्याने राहत असेल, तर काय होतं की ह्या ताणाचा परिणाम ह्या सिक्रेशनवर होतो. मग जे काही इन्सुलिनचं सिक्रेशन व्यवस्थितपणे होतोय, जे खूपसा ताण घेत नाही, जे अगदी स्ट्रेस फ्री राहतात, तर अशांना ह्याचा प्रॉब्लेम येत नाही अंतस्रावी ग्रंथींचा. पण जे कायम अशा भावभावनांचा खेळ ज्यांच्या मनामध्ये कायम चालू असतो, त्यांना ह्या स्त्रावांवर त्यांचा परिणाम होतो आणि त्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन कमी कमी व्हायला लागतं किंवा बंद सुद्धा होतं. तर स्ट्रेसमुळे सुद्धा आपल्याला शुगर येते, रक्तामध्ये शुगर वाढायला लागते आणि ती काही रक्तामधून शोषली जात नाही आणि तिचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून ती साठवली जात नाही, ती रक्तामध्येच वाढत राहते. तर अशी विविध कारणं ह्याच्यामध्ये असतात की ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस होतो. आता डायबिटीसमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. टाईप 1चा जो डायबिटीस आहे त्याला जुवेनाईल डायबिटीस असं म्हणतात, म्हणजे जो लहानपणीच होतो, अगदी मूल जन्माला आल्यानंतरच तो डिटेक्ट होतो आणि ह्याला मात्र काही आपण उपाय करू शकत नाही. पण टाईप 2 जो डायबिटीस आहे त्याच्यावर मात्र आपण उपाय करू शकतो. जसं मी सांगितलं की कोणत्या कोणत्या कारणांनी हा डायबिटीस आपल्याला होऊ शकतो. अजून काही कारणं पण आहेत याला, की अजिबातच व्यायाम करत नाहीत, कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही, म्हणजे चालणंही करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीत, योगा करत नाहीत, जिम करत नाहीत, काहीच करत नाहीत, व्यायामाचा अगदीच अभाव आहे, तर त्यांना सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. तर अशी विविध कारणं असतात डायबिटीस होण्यामागे. आता समजा डायबिटीस झाला आपल्याला, तर आपण हा कसा ओळखायचा, काय त्याची लक्षणं दिसतात? तर बघा, डायबिटीस झाल्यानंतर अगदी पहिलं काय होतं की आपण काही जिम करत नाही, योगा करत नाही, वॉकिंग करत नाही, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीये, पण अचानकपणे आपलं वजन खूप कमी झालंय, म्हणजे अगदी 7-8 किलो 8-10 किलो वजन आपलं कमी झालंय आणि भेटणारे लोक जर विचारत असतील, म्हणत असतील, अगदी प्रकर्षाने सांगत असतील की अरे बापरे किती बारीक झालात, तर नक्की मधुमेह झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हे झालं एक लक्षण. त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला वारंवार तहान लागायला लागते, सारखं पाणी प्यावंसं वाटायला लागतं किंवा सारखं लघवीला जावं वाटायला लागतं. ह्याच्यामुळे पण आपण ओळखू शकतो की कदाचित आपल्याला मधुमेह झाला असेल. अजून काय होतं बघा, की बऱ्याचदा आपल्या पायाला कुठे जखम झाली असेल किंवा 2 बोटांच्या मध्ये असं चिखली झाल्यासारखं होतं बघा, पांढरी स्किन होते, तिथे पस होतो, जखम होते, तरी सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होत नाही, पायाला झालेल्या जखमाची जाणीव होत नाही. आणि जेव्हा आपल्याला कधीतरी बसल्यानंतर अचानकपणे कळतं की अरे बापरे हे कधी झालं पायाला जखम, तर ही जाणीव न होणे किंवा पायाला झालेली एखादी जखम लवकर भरून न येणे, ह्याच्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की आपल्याला मधुमेह झाल्याची आपल्याला शक्यता वर्तवता येते. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्या तपासण्या करू शकतो. तर अशी ही काही ढोबळ लक्षणं मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर आता बघूयात आपण की ही एक स्थिती निर्माण होते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन एकतर स्त्रवत नाही किंवा स्त्रवत असेल तर कामच एवढं वाढलेलं आहे की आपल्या शरीराचं जेवढं वजन आहे, जेवढं आकार वाढलेला आहे, त्या मानाने ह्याचा जो सिक्रेशन होतंय ते कमी पडतंय, वारंवार काम करावं लागतंय आणि मग हे काम हळूहळू स्लो होतंय आणि रक्तामध्ये साखर पडे राहती आहे. असं जेव्हा काही आपल्याला व्हायला लागतं तर ही स्थिती एक शरीरामध्ये निर्माण झालेली असते. म्हणजे आपल्याला जे काही डायबिटीस झालेला आहे हा मूळ आजार नाहीये, ही एक स्थिती आहे, शरीरामध्ये अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे. पण आता जेव्हा ही स्थिती निर्माण झाली आहे आणि ही पडे राहती आहे साखर आपल्या रक्तामध्ये, तर ह्याच्यामुळे
आपल्याला कोणते आजार होऊ शकतात ते आपण बघूयात, कारण ते फार गंभीर आहेत आणि ते आपण सिरियसली घेतले पाहिजेत. बऱ्याचदा लोक मधुमेही जे काही लोक आहेत हे खूप सिरियसली घेताना दिसत नाही. त्यांना वाटतं की चला गोळ्या घेतल्या आहेत, कंट्रोलमध्ये आहे सगळं, आणि कोणत्याही प्रकारचे बदल ते आपल्या दिनचर्येमध्ये, आहार विहारामध्ये, कशामध्येही करत नाहीत आणि हे औषधं घेणं आणि त्याच्यावरती कंट्रोलमध्ये ठेवणं हेच चालू ठेवतात. तर ही चूक अजिबात करू नका. पुढे जाऊन मोठे धोके निर्माण होऊ शकतात. आता हे मोठे धोके कोणते आहेत ते आपण बघूयात. जे काही मोठे मोठे ऑर्गन आपल्या शरीरामध्ये आहेत, हृदय आहे, किडनी आहे, ह्या सगळ्यावर ह्याचा काय काय परिणाम होतो ते पण बघा. आता शुगरची व्यक्ती आहे, डायबेटीस झालेला आहे, तर हृदयविकाराची शक्यता वाढते. कारण सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये एक प्रकारचा जे वाहतं रक्त आहे त्याला एक प्रकारचा घट्टपणा येतो. बघा, तुम्ही कधीही आपण जेव्हा घरामध्ये पाक तयार करतो, पाण्यामध्ये आपण साखर विरघळवतो, त्यावेळेला ते पाणी तेवढं प्रवाही राहतं का? नाही, ते घट्ट होतं. त्या प्रकारे आपल्या रक्तामध्ये जेव्हा साखर वाढते त्यावेळेला घट्टपणा वाढतो रक्ताचा, आणि मग हळूहळू काय होतं, या मोठ्या सगळे जे काही अवयव आहेत ह्यांच्याकडे जे जाणारं रक्त आहे ते तेवढं प्रवाही राहत नाही. त्यांना कठीणता येते, कधी कधी ब्लॉकेज पण निर्माण होतात. त्यामुळे हार्ट अटॅकचे धोके वाढतात, हाय बीपी पण येऊ शकतो, किंवा स्ट्रोक पण येऊ शकतो, पॅरालिसिसचा अटॅक पण येऊ शकतो. तर हे मोठे धोके आहेत. रक्तामध्ये साखर वाढायला लागते त्यावेळेला आपला मेंदू सूचना देतो की ही जी रक्तामध्ये वाढलेली साखर आहे ती लघवीच्या वाटे बाहेर टाकली गेली पाहिजे. आणि मग त्यामुळे नंतर काय होतं की आपल्या ह्या कामाचा किडनीवर लोड यायला लागतो, की रक्तामधली वाढलेली साखर युरिनमधून ती बाहेर टाकली जाते. बघा, तुम्ही नेहमी डायबिटीसच्या कुठल्याही व्यक्तीला जेव्हा रक्तामधली शुगर जेव्हा काउंट करतात त्यावेळेला लघवीमधली पण शुगर काउंट केली जाते. आणि मग त्यामुळे काय होतं की किडनीवर सुद्धा या कामाचा लोड येतो. त्यामुळे मधुमेही ज्या व्यक्ती आहेत त्यांना हार्ट अटॅकचा पण धोका असतो, स्ट्रोक येण्याचा पण धोका असतो भविष्यामध्ये. त्याच्यानंतर किडनी फेल्युअरचा पण धोका असतो, डायलिसिस करावं लागू शकतं. त्याच्यानंतर अजून काय धोके होतात, तर डोळ्यांचे खूप मोठ्या समस्या निर्माण होतात डायबिटीस व्यक्तीला. काय होतं बघा की आपल्या डोळ्यांकडे रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या शुद्ध रक्तवाहिन्या आहेत त्या अगदी आपल्या केसां एवढ्या पातळ आहेत, आणि जेव्हा रक्तामध्ये जेव्हा साखर वाढते त्यावेळेला रक्ताला एक जो थिकनेस येतो, आणि ते जे शुद्ध रक्त आहे जे थिक झालेलं आहे ते आपल्या डोळ्यांकडे त्याला जाताच येत नाही, कारण तिथल्या रक्तवाहिन्या ह्या इतक्या आपल्या केसांनी एवढ्या पातळ असतात. आणि मग त्यामुळे काय होतं की डोळ्यांच्या समस्या खूप वाढतात या व्यक्तींना. म्हणजे आपल्या रेटिनाला काही इजा होऊ शकते, त्याच्यानंतर अंधुक दिसू शकतं, व्हिजन जे आहे ते ब्लर होऊ शकतं, किंवा पूर्ण अंधत्व सुद्धा येऊ शकतं. तर डोळ्यांच्या खूप समस्या शुगर वाढली तर निर्माण होऊ शकतात. अजून काय होऊ शकतं, तर मज्जातंतूंचे काही आजार होऊ शकतात. म्हणजे बघा, हातापायाला झिंजिण्या येणं किंवा सेन्सेशन त्याचं कमी होणं, बधिरत्व येणं असं पण होऊ शकतं. त्वचेचे काही विकार होऊ शकतात, त्वचेला जखमा होऊ शकतात, त्या बऱ्या होत नाहीत, त्याला स्किनला काही इन्फेक्शन्स होऊ शकतात, बारीक बारीक फोड येऊ शकतात, असे स्किनचे काही आजार होऊ शकतात. त्याच्यानंतर शुगर वाढल्यामुळे थोडेसे मानसिक आजार पण होऊ शकतात. म्हणजे व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं, किंवा व्यक्तीला झोपेचे प्रॉब्लेम येऊ शकतात, बऱ्याच वेळ झोप लागत नाही अजिबात, हे पण शुगर पेशंटमध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर काय दिसतं, तर लिव्हरला प्रॉब्लेम येऊ शकतात, लिव्हरला सूज येऊ शकते, फॅटी लिव्हर होऊ शकतं, लिव्हर सोरायसिस होऊ शकतं. तर अशा अनेक मोठ्या मोठ्या समस्यांना मधुमेही व्यक्तींना पुढे भविष्यामध्ये तोंड द्यावं लागू शकतं. त्याच्यामुळे नुसत्या त्याच्यावरती गोळ्या घेत राहणं आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इतर जीवनशैलीमध्ये कोणताही बदल न करणं असं अजिबात करायचं नाहीये.
पुढच्या ह्या सगळ्या समस्या निश्चितपणे उद्भवू शकतात। त्यामुळे मग ज्यांना मधुमेह झाला आहे तर त्यांनी रोजच्या दिनचर्येमध्ये काय बदल केले पाहिजेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहार केला पाहिजे, आहारामध्ये कोणत्या गोष्टी जास्त घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी अजिबात अवॉइड केल्या पाहिजेत, योगाचे कोणते प्रकार केले पाहिजेत, वॉकिंग केलं पाहिजे का, किती केलं पाहिजे, किंवा प्राणायामाचे कोणते प्रकार करावेत, हे सगळं जे काय आहे ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्णपणे नीट बघा आणि मग नंतर पुढे येणारा व्हिडिओ पण बघा, म्हणजे तुम्हाला या मधुमेहाबद्दल परिपूर्ण अशी माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे जे काही योगाचे आपण प्रकार सांगणार आहोत ते निश्चितपणे रोज करा। बघा तुम्हाला खूप फायदे होतील। म्हणजे अंतःस्रावी ह्या ज्या ग्रंथी आहेत, जसं आपण स्वादुपिंडाबद्दलची माहिती बघितली, तर त्याचं कार्य वाढण्यासाठी, त्याचं सिक्रेशन वाढण्यासाठी आपण योगातले कोणते प्रकार करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर निश्चितपणे पुढचा व्हिडिओ पण येणारा बघा। आत्ताच्या व्हिडिओमध्ये जर आपण हे सगळं पुन्हा पुढे बोललो तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून आपण हा 2 भागांमध्ये केलेला आहे। आपल्या त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा। विषय तुम्हाला आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला पण विसरू नका। धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।